हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. दिस इज अस. आणि आता आपण शिकागोमध्ये आहोत. तर शिकागोच्या डाऊनटाऊनमध्ये आता सध्या आपण वॉक करत आहोत. आणि आपण आज संध्याकाळी शिकागोची जी आर्किटेक्चर बोट राईड आहे ती घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पूर्ण शिकागो सिटीचं आर्किटेक्चर कसं प्रकारे डेव्हलप करण्यात आलं आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर या ब्लॉगमध्ये आपण संध्याकाळी बघूयात शिकागो सिटी. तर इथं बघू शकतो आपण, ही जी बिल्डिंग आहे ही ट्रम्प टावर आहे. आणि ती बऱ्यापैकी उंच बिल्डिंगमध्ये आहे. एक समोर पण एक बिल्डिंग बघू शकतो आपण. अतिशय युनिक असं स्ट्रक्चर आहे त्या बिल्डिंगचं. त्रिकोणी आकाराचं बिल्डिंग बनवलेले आहे. तर हा एरिया रेसिडेन्शियल प्लस हॉटेल्स आणि बाकीचे जे रेस्टॉरंट आहेत बऱ्यापैकी त्याचा एरिया आहे. आणि अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी ही सिटी आहे. आपण आता नॉर्डस्टॉर्म या मॉलमध्ये आलेलो आहोत. आणि आता आपण शक्य असेल तर इथं थोडीफार शॉपिंग करूयात. बघूयात आता मॉलमध्ये कुठले कुठले शॉप्स आहेत ते बघू शकतो आपण. आता यात लक्झरी मॉल दिसतंय. मे बी इथं प्राडा, लुई विटॉन असे ब्रँड्सचे इथं आउटलेट आहेत. तर बघूयात आता आपण हा मॉल. इथं बघू शकतो आपण बॅग्स आहेत. इकडं लुई विटॉनचं शोरूम आहे. त्याच्यामध्ये वर्सासे वगैरे च्या पण बॅग आहेत. समोर गुचीचं शोरूम आहे. तर बघूयात आता तिथं जाऊन आपण. आत्ताच आम्ही त्या गुचीच्या शोरूममध्ये जाऊन आलो. आणि त्याच्या बॅगा, छोटी बॅग त्याची $1100 पासून स्टार्टिंग आहे. लय महाग आहेत. त्याच्यामुळं आम्ही आता इथनं बाहेर जावं लागतंय आम्हाला कुठेतरी दुसरीकडं. आपण या मॉलमध्ये आलो आहोत. आणि इथं बघू शकतो आपण, हा मॉल आहे. आणि इथून खाली रस्ता पण चालला आहे. म्हणजे या मॉलच्या मधून एक रोड पण त्यांनी पास केलेला आहे. तर वेगळंच डिझाईन केलेलं आहे शिकागो सिटीमध्ये. स्टारबक्स रिझर्व रोस्ट्री हे स्टारबक्सचं जगातील सगळ्यात मोठं शॉप आहे. आणि इथं 6 मजले आहेत. आणि त्याच्यावरती पूर्ण स्टारबक्सचं कॉफी बीन्सपासून कॉफी कशी बनवली जाते ती पूर्ण प्रोसेस इथं दाखवण्यात आलेली आहे. तर आता बघूयात आपण आतमध्ये जाऊन. तर इथं बघू शकतो आपण कॉफी बीन्स जे आहेत त्याचं प्रोसेसिंग चालू आहे. ते रोस्ट करण्याची प्रोसेस चालू आहे असं वाटतंय. आणि याला नंतर ग्राइंड करून त्याची कॉफी पावडर बनवली जाते. आणि त्याच्यानंतर त्याची कॉफी बनवून देते. इथं बघू शकतो आपण रॉ मटेरियल वगैरे पण ठेवलेलं आहे. तर या शॉपमध्ये पूर्ण कॉफीच्या बियापासून कॉफी बनवण्यापर्यंतची पूर्ण प्रोसेस दाखवण्यात आलेली आहे. आणि इथं ते बनवूनच डायरेक्टली कस्टमरला प्रोव्हाइड केली जाते कॉफी. इथं हा छोटासा रिक्षासारखा टेम्पो पण ठेवण्यात आलेला आहे. तर खूप मोठं शॉप आहे हे स्टारबक्सचं. पूर्ण कॉफीचा वास येत आहे इथं आतमध्ये आल्यानंतर. आपण वरती जाऊयात आणि बघूयात वरती काय काय आहे अजून बघायला. तर एस्केलेटर येत आहे. आणि हे एस्केलेटर पण राऊंड शेप्ड एस्केलेटर आहेत. आपले जे नॉर्मल सरळ असतात हे थोडेसे कर्व आकारामध्ये आहेत. इथं बघू शकतो आपण कॉफीचे बीन्सचे पोते ठेवलेले आहेत. आणि
तर इथं आपण आपल्याला जे काही खाण्याचं आणि कॉफी ऑर्डर करू शकतो. त्याच्यानंतर ते आपल्याला हे एक डिव्हाइस देतात आणि आपण आपल्याला जिथं बसायचं आहे त्या स्पॉटवर जाऊन बसू शकतो. आणि जेव्हा हे डिव्हाइस आपली ऑर्डर रेडी असेल तेव्हा हे रिंग करतं आणि मग आपल्याला समजतं की आपली ऑर्डर आता रेडी आहे. मग आपण त्या काउंटरला जाऊन आपली ऑर्डर आणू शकतो. आता आपण बघू शकतो हे रिंग करायला चालू झालेलं आहे, म्हणजे आपली ऑर्डर आता तयार आहे. आता आपण बघूयात काउंटरला. हे अजून व्हायब्रेट होतं आहे. हॅलो, थँक्यू. तर अशा प्रकारे इथं आपण फूड डिलिव्हरी घेऊ शकतो. इथं तुलिपचे झाडं लावण्यात आलेले आहेत. आता आपण बोट टूर करण्यासाठी त्यांच्या पिकअप पॉईंटला चाललेलो आहोत. तर इथं शिकागोमध्ये एक ॲपल स्टोअर पण आहे आणि बघू शकतो आपण ही शिकागो रिव्हर आहे आणि इथं स्टेअर्स आहेत, पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी आणि त्या पायऱ्यांवरतीच ॲपल स्टोअर बनवण्यात आलेलं आहे. तर असलेल्या या जागेचा अतिशय युनिकरित्या आणि पुरेपूर वापर करून यांनी ॲपल स्टोअर इथं पायऱ्यांवरतीच बनवलेलं आहे. तर बघू शकता आपण ॲपलचं स्टोअर आहे इथं आणि ही शिकागो रिव्हर. आणि आता समोर जी बोट दिसत आहे त्या बोटमधून आपण आता आर्किटेक्चर टूर करणार आहोत. तर ही शिकागो रिव्हरमधून पूर्ण शिकागोच्या जे काही आर्किटेक्चर आणि मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला आता ते माहिती देणार आहेत. आणि हे शिकागोमधील एक प्रमुख अट्रॅक्शन आहे शिकागोचं. तर बघू शकतो आता ही इथं कायाकिंग पण चालू आहे. तर अतिशय सुंदर सिटी आहे आणि सिटीच्या मध्ये ही एक रिव्हर आहे. त्या रिव्हरमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात. तर एकदम हॅपनिंग असं ठिकाण आहे शिकागो. आणि इकडं ट्रम्प टावर आहे. तर आता आपण जाऊयात या बोटमध्ये, आपण आता बसूयात आणि रिव्हर जी आहे टूर शिकागोची ती घेऊयात. Very delicious. Only because the cities we head back into our gut is that we started our tour talking about how Chicago is the city that works. East Coast cities developed naturally, organically, from meandering cow paths and commonly owned town squares. Chicago is a town that more neoclassical office buildings from the 20s to our left. See this white Gothic spire structure that's a 1920s office building? See that big dome with more of those tempieros, little temples on each corner, another neoclassical 1920s office building. That building with that big dome, that's the Jewelers Building, 1926, built to be a high-tech office building for jewelers in the 20s. For security reasons, the Jewelers Building was built with a interior car elevator. That way a jeweler in the city of Chicago, for my Wilco fans, these are on a Wilco album. I'm not a real Wilco fan, but I'm willing to listen to a few of their songs. When built in the 60s, the area on the right was industrial. The area on the left was office space. This is the Loop, the central business district here to our left. Bertrand Goldberg wanted people, the architect, Bertrand Goldberg wanted people to be able to walk across the bridges to their jobs in the Loop, the central business district where the office buildings are.
Because there were no services for tenants around here in the 60s, like no supermarkets, shops, bars, restaurants, Bertrand Goldberg had to include all of the services a residential tenant would need. Almost 1,000 residential condominiums. The first mixed-use building in U.S. history from 1968. It's got residential, retail, parking, marina, everything a resident would need. Let's cross the river and talk about an ugly building for a quick break. 55 West Wagner. This is this very ugly building. It's kind of gray on the outside. The ugliest building along the Chicago River. Let's move on one building over and talk about this shiny building here, School of Architecture, the earliest style of any tall buildings anywhere. The mantra of the first Chicago school is that form follows function. A building's design should reflect its use in their view. This was a warehouse and office building when built in 1914. The first Chicago school is a very simple style of architecture. The clients of these architects wanted the cost of construction to come down. The way they got the construction cost down was by making the design an architecture called Art Deco. And we'll see a lot of Art Deco today along the river. The building has 3 elements of Art Deco we're going to see over and over again. See these soaring vertical lines? Those soaring lines draw your eye up. Those soaring lines are created by deep inset windows. And see how at the rooftop, the building recedes level by level? Those are called setbacks to the top. You see those 3 elements of soaring lines, deep inset windows, and setbacks to the top a lot today. Those soaring vertical lines really embrace the height of the building and make the building look taller and grander than it actually is. And now we'll come into the truth. Chicago's office space is occupied, so they don't need many office buildings anymore. That's a great shot right there of the Chicago train crossing the Chicago Bridge with an old building and a new building. Building we'll talk about on our tour. Fulton House, 1898. All the early tall office buildings in Chicago or anywhere else were built with brick structure, not steel, not iron. Brick. So this is a very old. That arch at the base of the structure is there to accommodate a live, active train line that runs right under that building line that runs below. All of the land on the right-hand side is all active train land. These landlords did deals with the railroad to build buildings right on top of the live active train tracks. Speaking of live active train line that runs right behind that building, emanated from the back. It's old active train lands. Nothing was ever built there in all of Chicago's history until some really great structural engineering came around. From the front, the building is hemmed in by a 30-foot city-required setback rule. You have to have your building. So this building has 160,000 gallons of water at the very top across 12 concrete tanks that functions like water in a bucket. If a bucket with water goes one way, water will slosh in the opposite direction. If my head's the building goes that way, the water will slosh in the opposite direction and help into the American Tower. See these giant tripod I-beams? See where it says Civic Opera building here on this big rectangle to our left? That's the Opera House, or the back of the Opera House. That's why there's no windows. The big idea of this, it opened up 2 weeks after the stock market crash of 1929, which they did. The founder of the Opera is revealed to be a major financial fraudster by the stock market crash. The founder of the Opera flees to France to avoid prosecution. The Civic Opera building goes right into bankruptcy upon completion of construction. Unfortunately, the Lyric Opera is there today. The Lyric Opera is very successful. So the Art Deco era of the Roaring 20s ends with the stock market crash of 1929, which is that boring black box style. So they instead went crazy. They went wild. And instead of building black boxes, they built white boxes. And beige boxes, round boxes, and yellow boxes, red boxes too. You'll see all kinds of single color, boxy office buildings. Or if you're just taking this work, just come right here. This sign will help you get home. I don't know if we have any Batman fans aboard this vessel. I'm a huge Batman fan myself. Have you seen The Dark Knight, 2008 film? What happens in the opening scene of The Dark Knight? Joker and his goons zip line onto the top in 1888. Jenny builds the first 16-story building in world history, also made of steel, and that second building still stands
The second building is the Manhattan Building. The Manhattan Building is the oldest surviving skyscraper in the world, designed in the style of the first Chicago school. The earliest after climbing it, Memorial Day, 1981, Spider Dan was met by a very unhappy chief of the Chicago Fire Department. Building 6 months later, Veterans Day, 1981. This time the fire chief was really annoyed. The fire chief had his firemen block Spider Dan's path by deploying scaffolding used to watch the windows. When that didn't work, the fire chief had his firemen remove windows so they could try to grab Spider Dan and bring him inside the building. When none of that worked, the fire chief had his firemen spray a fire hose at Spider Dan to get him to stop climbing. The standoff lasted for hours. The crowd chanted, "Let him climb! Let him climb! Let him climb!" On the outside of the merchandise mart. And it's Art on the Mart. This is the light show and audio show tonight, and as people are gathered, you can sit right there on that wood bench and watch Art on the Mart tomorrow night, or any night. It's every night. It's literally the only thing you can really put off forever. It's every night, 8:30. This is where the city of Chicago grows grass directly on the river to attract fish, to make it easy to fish there. You see someone fishing right here, right now. At the height of the summer, the city of Chicago hands out fishing rods, so any Chicagoan can catch a big one during his or her lunch break in downtown Chicago. You'll see a tall green building with a gold top. To our right, see this tall green building with a gold top, little light on top. That green shade is modeled after another clock tower in Seville, Spain, named La Giralda Tower. La Giralda Tower in Spain is part of the Seville Cathedral complex in Spain. That's the Wrigley Building with a clock submitted a design. One architect was way too busy, so he called his college buddy for some help named Raymond. Raymond had been in and out of jobs his whole life. Raymond had never... At the base of the building is a rectangle. You see a rectangle at the bottom. That rectangle is a small 200-room hotel. The St. Regis Hotel. आपण आता शिकागोमधील विलिस टावर या बिल्डिंगमध्ये आलो आहोत आणि 103 या मजल्यावरती आपण या द लेज या ऑब्झर्वेटरीमध्ये आलो आहोत आणि आता बघू शकतो आपण इथे काच आहे आणि त्या काचेमध्ये आपण खाली 103 मजले बघू शकतोय आणि इथं समोर शिकागो सिटीचं विहंगम असं दृश्य रात्रीचं बघू शकतोय. तर खूप सुंदर आणि मोठी अशी शिकागो सिटी आहे आणि इथं पूर्ण खाली काच आहे. त्या काचेवर आपण उभं राहून बाहेर बघण्याचा आणि 360 व्ह्यू घेण्याचा अनुभव घेऊ शकतोय. थोडी भीती वाटत आहे पण चांगलं पण वाटतंय. Te quiero un poco más, mi corazón.